विश्वासातून उभा राहिलेला सहकाराचा दीपस्तंभ रमेशचंद्र अण्णा घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम। विश्वासातून उभा राहिलेला सहकाराचा दीपस्तंभ रमेशचंद्र अण्णा घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची घोषणा। सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक बळ देशाच्या ध्येयाने कार्यरत असलेले भाग्यश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रमेशचंद्र अण्णा घुगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी, सभासद, व्यावसायिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी अण्णांच्या कार्याचा गौरव करीत दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या। काही वर्षांपूर्वी कोणतेही मोठे भांडवल नसताना त्यांनी पतसंस्थेची पायाभरणी केली। त्यांच्या दूरदृष्टी, परिश्रम आणि सर्वसामान्यांवरील विश्वासामुळे आज भाग्यश्री पतसंस्था 125 कोटींच्या ठेवींनी मजबूत झाली असून अनेक शाखांमुळे ग्रामीण भागापर्यंत आर्थिक सुविधा पोहोचत आहेत। या माध्यमातून शेकडो कुटुंबांना आर्थिक मदत आणि अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे। अण्णा घुगे यांनी नेहमीच सहकार तत्वांचा पुरस्कार करत सर्वसामान्य, दुर्लक्षित पण काम करण्याची तयारी असलेल्या नागरिकांना संधी उपलब्ध करून दिली। विश्वास ठेवा, प्रत्येकात एक क्षमता दडलेली असते या विचारातून अनेकांना नवी दिशा दिली। हे विशेष। वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या वतीने ग्रामीण महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन, शेतकरी व लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य आणि रोजगार निर्मितीवर आधारित विविध सामाजिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली। तिथं आम्ही 4 वर्ष वर्गमित्र अधिक क्लासमेट। अण्णांचा स्वभाव, दातृत्व, कर्तृत्व या बाबतीत सगळ्याच बाबतीत एकदम छान आहे। गावात आमच्या निर्भय माणूस, कोणाशी कधी वितुष्ट वितंडवाद वगैरे नाही। जिथं चुकला असेल त्याला चुकलंच म्हणणार, जो बरोबर आहे त्याला बरोबरच म्हणणार, असा त्यांचा स्वभाव आहे। त्यांच्या या 69व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्या कातकाडी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, दीर्घारोग्य मिळो ही विनंती। धन्यवाद। ग्रामीण भागात पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदत करणे, तसेच खत विक्री व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करणे, अशा मूलभूत सोयी या निफाड तालुक्यात लोकांपर्यंत पोहोचवल्या। अशा या अण्णांना मी माझ्या कुटुंबातर्फे तसेच आपल्या सर्वांच्या वतीने दीर्घायुष्य सदिच्छा व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीचे नेते सहकार महर्षी रमेश अण्णा घुगे आता 68 वर्षामध्ये प्रधानपण राहिले। त्यांना भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मनापासून शुभेच्छा। तसेच राज्याचे तुम्हाला महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तसेच तुम्हाला कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, माजी मंत्री भारताई पवार व जिल्ह्यातील तमाम भारतीय जनता पार्टीचे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।